मुलानेच माझा विश्वासघात केला. गंगापूर तालुक्यातील मौजे भेंडाळा शिवारातील गट क्रमांक 214 मधील 12 हेक्टर 47 आर जमीन संबंधित वृद्ध शेतकऱ्यांनी विक्रीस काढली होती. या व्यवहारासाठी मुलगा मुसा खान पठाण यानं अनिल ठोंबरे व मयूर टेटवार या खरेदीदारांची ओळख करून दिली. शेती विक्री व्यवहारात तब्बल 2,07,00,000 रुपये अपहार केल्याचा गंभीर आरोप त्यांनी आपला मुलगा व सून यांच्यावर केला आहे. तोंडी व्यवहारानुसार ही जमीन 4,10,00,000 रुपयांना विकण्याचं ठरलं होतं. जर महसूल नियम तोडणारे शासनाचे फसवणूक करत असतील तर ही बाब गंभीर आहे. दिनांक 17 नोव्हेंबर 2025 रोजी गंगापूर येथील वलीनगर परिसरात झालेल्या बैठकीत खरेदीदार सेवानिवृत्ती तलाठी अनिल ठोंबरे यांनी 2,07,00,000 रुपये रोख स्वरूपात मुसा खान पठाण यांच्याकडे दिले. बँक बंद आहे, उद्या खात्यावर जमा करतो असं सांगून मुसा खाननं वडिलांचा विश्वास संपादन केला. तर उर्वरित रक्कम मुलगा मुसा खान व त्यांच्या पत्नीच्या खात्यावर जमा केल्याचा आरोप आहे. मात्र ही रक्कम त्यानं स्वतःकडेच ठेवल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आलाय. या घटनेमुळे मुसा खान मुलाकडून बापाची फसवणूक हा प्रकार शहरात चर्चेचा विषय ठरले असून गंगापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुमारसिंग राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी पुढील तपास करत आहेत. या जमीन घेणाऱ्यांनी यापूर्वी महसूल नियमाचा उल्लंघन कायदा मोडलेला आहे. त्यांच्यावर फौजदारी गुन्हा कधी दाखल होणार हा सवाल गावकऱ्यांकडून विचारला जातो आहे. मौजे भेंडाळा गट क्रमांक 214 मधील भोगवटदार वर्ग 2 जमिनीच्या संदर्भात येथील भोगवटदार वर्ग 2 जमिनीच्या प्रकरणातील आता तक्रार 82 वर्षीय वृद्ध शेतकऱ्यानं गंगापूर पोलीस ठाण्यात दाखल केली असून शेती विक्री व्यवहारात तब्बल 2,07,00,000 रुपये अपहार केल्याचा गंभीर आरोप त्यांनी आपला मुलगा व सून यांच्यावर केला आहे. दस्तऐवजांच्या आधारे झालेल्या फेरफार नोंदीतील गंभीर या प्रकरणात अखेर संबंधित तलाट्यावर निलंबनाची कारवाई केली असून तलाटीचा या प्रकारे निलंबित झाले आहेत. परंतु मुख्य जबाबदार गंगापूर येथील दुय्यम निबंधक अधिकारी अजित वीर यांच्यावर अद्यापपर्यंत कारवाई केली नाहीये. या प्रकरणी मध्ये जमीन खरेदी लिहून घेणारे हे एक महसूल माजी कर्मचारी असल्याचं बोललं जात आहे. जमीन घेणार यांनी पूर्वीक महसूल नियमांचा उल्लंघन कायदा मोडलाय. त्यांच्यावर फौजदारी गुन्हा कधी दाखल होणार हा सवाल गावकऱ्यांकडून विचारला जातो आहे.